मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं स्टेजवर येईपर्यंत असे सगळ्यांना चटके बसलेत. आता काय सांगू, ते काय काय उडवायचा. मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला, पंकजाताई म्हणायचे मलाही बसला आणि मलाही बसला. आता शिवराज चव्हाण पाहुणे ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसला. धनंजय पाहुण्यांना बोलवत जा, सगळं काही कर, आदरातिथ्य कर. ती माझ्या साधू संतांच्या मराठवाड्याची परंपरा आहे. पण ते चटके आणि फुलं काय नको नको झालं त्यांनी. तर काही गोष्टी उत्साहाच्या भरात थोडं कधी जास्त होतात, त्याचा कुठंतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे, एवढीच त्या पद्धतीनं विनंती करतो. आज वेगळा कार्यक्रम आहे. कृषी मंत्रालयाची जबाबदारी धनंजयांनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा एक कार्यक्रम हा देशाचे कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या सगळ्यांच्या समन्वयामध्ये होतोय. आपला तसं बघितलं तर आवर्षण प्रवण भाग पाशा पटेलांशी बोलत असताना अनेकदा सांगतात की या भागामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या पिकाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आपण देखील साधारण काय लोकांना दिल्यानंतर लोकांचं भलं होणार आहे ते बघितलं पाहिजे. आज इथं येत असताना नेहमीच आम्हाला मराठवाड्यात येताना 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 ह्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं महायुतीचं संपूर्ण शासन खऱ्या अर्थाने आज परळी वैजनाथच्या परिसरामध्ये आलेलं आहे. मी ज्या वेळेस या शहरामध्ये आलो आहे, ज्या वेळेस धनंजयनी कार्यक्रम घेतले, त्यावेळेस इथल्या लोकांचा उत्साह आणि तो शेवटपर्यंत शिगेला जात असतो. म्हणजे मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं येईपर्यंत अशा प्रकारचा उत्साह फार क्वचित महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पाहायला मिळतो. त्याबद्दल मी आपलं करावं तेवढं कौतुक आहे. मनापासून अभिनंदन, मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या मायमाऊली बहिणी आणि माझे बांधव, निश्चितपणे सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आता रानामध्ये पिकं आहेत, पाऊस यंदा बराच झालेला आहे. अजून काही धरणं भरणं बाकी आहे, परंतु बऱ्याच अंशी तिकडची धरणं भरलेली आहे, राहिलेली भरतील, कारण यंदा पाऊसकाळ चांगला दाखवलेला आहे. आणि हे होत असताना आपल्याला कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, ऊस ठराविक भागामध्ये, परंतु या पिकाला योग्य प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.